आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून रणनीतीला आता सुरुवात झालेली आहे। येत्या 9 जून पासून ठाकरेंची शिवसेना पालिका निवडणुकीच्या तयारीला लागणार आहे। 9 जूनला मुलुंडच्या कालिदास सभागृहात मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मेळाव्यात नेते आदित्य ठाकरे पदाधिकाऱ्यांना संबोधित करतील। त्यासोबतच 9 जूनला कार्यकर्त्यांकडून विविध प्रश्नांवर आंदोलन सुद्धा केलं जाणार आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, एकीकडे महायुतीचे मुख्य पक्ष हे निवडणुकीकरता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकरता सज्ज झालेले असताना आता ठाकरेंची शिवसेना देखील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीनं रणनीती आखताना दिसतेय। त्याच दृष्टिकोनातून 9 जूनला मुलुंडच्या कालिदास सभागृहामध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आदित्य ठाकरे पदाधिकाऱ्यांना संबोधित करतील, मार्गदर्शन करतील। लढा आपल्या मुंबईचा या माध्यमातून ठाकरेंची शिवसेना पालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ वाढवणार आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून। स्वप्नील, 9 जूनला खऱ्या अर्थानं ठाकरेंची शिवसेना निवडणुकांच्या दृष्टिकोनातून प्रचाराचा नारळ वाढवेल अशी बातमी आहे। लागवी शिवसेना ठाकरे गट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारीला लागलेले आहे। मात्र एकूणच 9 जून पासून जे आहे ते या संदर्भात जे प्रचार आहे तो अधिक जोमाने आणि जोरात सुरू होणार असल्याचं पाहायला मिळतंय। 9 जून रोजी मुंबईमध्ये तसंच राज्यामध्ये अनेक ठिकाणी आंदोलन सुद्धा करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी अनेक जे प्रश्न आहेत नागरिकांचे, ते नागरिकांचे प्रश्न सुद्धा सरकार दरबारी, प्रशासना दरबारी मांडणार आहेत। आणि त्याचप्रमाणे धारावी पुनर्विकास प्रकल्प असेल किंवा मुंबईमध्ये अनेक कुर्ला, मुलुंड या ठिकाणचे प्रश्न असतील, मालाडमध्ये जे प्रश्न असतील, मुंबईमध्ये विशेषतः जे प्रश्न असतील ते सुद्धा प्रश्नाने ठाकरे गट मांडणार। त्यामुळे 9 जून पासून जे आंदोलन असेल किंवा एकूणच भूमिका ठाकरे गटाची असेल ते अधिक प्रभावी असेल आणि अधिक जोरात या ठिकाणी ठाकरे गट रस्त्यावरती उतरल्याचं पाहायला मिळेल। निश्चित स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।